थोडं अति होतंय का? जास्त झालंय? काय? नाही नाही, छान दिसतंय. नक्की की तुम्ही मला बरं वाटावं म्हणून बोलताय? नाही नाही, अजिबातच नाही. तुम्हाला माहिती आहे, एकदम रोकठोक. थँक्यू. एक 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 सांगू का? सॉरी, म्हणजे बोला ना. खरं म्हणजे एक सजेशन द्यायचं होतं, म्हणजे अगदीच सजेशन. हा बोला ना. म्हणजे ही टिकली चांगलीच दिसते, पण समजा तुम्ही चंद्रकोर लावलीत तर, म्हणजे या कपड्यांवरती ती अजून जास्त खुलून दिसेल असं वाटतं. माझी आई आणि आजी सुद्धा जेव्हा जेव्हा नऊवारी नेसायच्या ना, तेव्हा चंद्रकोर लावायच्या आणि फार सुंदर दिसायची. तुम्ही याल ना नक्की? म्हणजे काय, शब्द दिलाय मी, अगदी वेळेत पोहोचेन. माझी आई पण माळ्याची केसांमध्ये, चाफ्याचं फूल. दिवसेंदिवस वरचढ व्हायला लागली ही स्वानंदी. दिसतंय मला, पण काही करता येत नाहीये ना, त्याचा राग येतोय. काही करून ना तिला ना असं खाली खेचता आलं पाहिजे, मजा येईल. इथे आहात तुम्ही दोघे. लेटेस्ट कळलं का तुम्हाला? आता काय झालं? दादा त्या वृद्धाश्रमात वृक्षारोपण करायला जाणार आहे. स्वानंदी घेऊन जाणार आहे त्याला. ते वृद्धाश्रम आहेत का अजून? का नसेल? जोपर्यंत स्वानंदी दादा सोबत आहे तोपर्यंत सगळं काही आहे. सगळीकडे तिला दादाला घेऊन मिरवायचं असतं. तिला दाखवायचं असतं ना की ती समर राजवाड्याची बायको आहे. सगळीकडे भाव मिळतो तिला. समर राजवाड्याची बायको. माहित